ए मावशी हेल्प कर ना मला काहीतरी. संध्याकाळ झाली तरी तू काहीच केलं नाही, नुसतीच खोकते. माझा फोन हॅलो हॅलो. कोणाचं नाही तर कशाला फोन करतात. बोललो मावशी ते बाजूचे सुधीर कामगावकर. अगं ते म्हणाले किती किती काय काय मिरच्या कोंबताय का आमच्या घशात. सगळे सोसायटी बोंब मारते माहितीये. सगळे खोकत ते थांबवते आता. काय थांबव, हेल्प कर मला. ते घे आणि याच्यात टाक. असं काही हेल्प नाही, सगळी सोसायटी ओरडते आपल्या नावानी. शनया ते खामगावकर काका आले वाटतं. अहो कामगावकर काका नाही, हे तर गुरु काका आहेत. हाय गॅरी. शनया हे काय लावलंय सगळं? अरे तिचं काय ते ड्रीम बीम आहे ना, त्याच्यासाठी हा उपद्व्याप करते ती. काय मूर्खपणा आहे, कुठल्या मूर्खानं सांगितलं तुला हे? हे डोंट कॉल मी मूर्ख, ओके? आणि हे माझं ड्रीम आहे म्हणून मी करते. आणि तू मला हेल्प करणार आहेस माझं ड्रीम पूर्ण करायला. म्हणजे ड्रीम तुझं आणि पूर्ण हा करणार. शट अप यार केड्या, कशाला बोलतो मध्ये मध्ये. एक तर हा मसाला कुठून मला खूप भूक लागली आहे. गॅरी माझा हात पण दुखतोय. हो ग. गॅरी ऐक ना, आपण दोघं मिळून डिनरला जाऊया प्लीज. हो चल की. आम्ही पण. तुमचं काय कौतुक आहे? शाळेची पिकनिक चालली आहे, आमची प्रायव्हेट डेट आहे. ओके चल शनया. हा नाही, मला चेंज करून येऊ दे. अगं कशाला चेंज, आता छान दिसतंय की सगळं. मी अशी नाही जाणार आहे डिनरला. अगं मस्त दिसतंय शनया. आपण हवं तर आपण रस्त्यामध्ये जाताना काहीतरी नवीन घेऊ. ओके शॉपिंग करूया. शॉपिंग. ए पण आपलं ते काम. अरे केड्या उद्या आहे ना ते. अरे पण ते झाल्यावर माझं काम करन. हो बाबा उद्या होऊ तर दे ना आधी. पण आम्ही काय खाऊ? मला काय विचारतंय, पार्सल बिर्सल मागवा काहीतरी. चल ना गॅरी. हा चल बाय बाय. अरे पण बाय. तू गेले बाबा ते नो. आता आपण काय खायचं? आपण काय खाणार? जास्तीत जास्त पिठलं भात, कॅन्डल लाईट डिनर. शी पिठलं भात नाही नाही. अगं एवढा मोठा मसाला आहे, तू मसाल्याचं काहीतरी कर ना. काय करू? मसाला भात, मसाला डोसा, मसाला उत्तप्पा, मसाला वडा, मसाला इडली. तुला येतं ना, तोच कर. मावशीची इडली. आणि मग काय नाही, मग चर्च मधून आम्ही घरी जातो आणि डिनर करतो. सर तुम्ही काय बोलतच नाही, मगाचपासून मी एकटेच बोलतेय. ज्यांनी काही सुचतच नाहीये. काय झालं सर? तुम्ही फार मनावर घेतलंय का? हो तसंच घडलंय ना. म्हणजे त्या गुरुने प्रेझेंटेशन दिलं आणि त्याच्यामुळे आपल्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट मिळालं. तो नक्की या गोष्टीला एनकॅश करण्याचा प्रयत्न करेल. सर डोंट वरी, राधिका मॅम आल्या ना की सगळं होईल ठीक. ज्यांनी राधिका मॅम परत आल्यावर आत्ता काय, आता त्या गुरु बरोबर ती येडी ती शनाया पण आहे. दॅट फिमेल शी इज जस्ट आउट ऑफ हर माइंड, आउट ऑफ हर ब्रेन्स. आणि काही संबंध नाही ब्रेन्स आणि तिचं. म्हणजे हर ब्रेन इज समवेअर एल्स अँड शी इज समवेअर एल्स. म्हणजे दे जस्ट डोंट बिलॉंग टू इच अदर. रघु, हा रघु बोल. काय? ठीक आहे चल चल. हो बाय बाय बाय. काय झालं सर? ती शनाया ती खरोखर मसाले कुटतीये. किती बावळट आहे सर. ऍब्सोल्युटली. अरे बापरे बाप. किती नॉटी आहात. अरे पण तीच तसं करते. टिट फॉर टॅट आहे. म्हणजे काय? आणि तो गुरु त्यालाही असं वाटतं की हे सगळं सोपं आहे. ती शनायाला वाटतं की ती राधिका मॅमची जागा घेणार, म्हणजे तशी ती काही एक मोठी बिझनेस एम्पायर उभं करणार आहे. सर जोक सपाट. सर तुम्हाला काळजी नाही वाटत का? कसली? सर ती शनाया आहे, ते गुरु सर, त्यांचं काय चाललंय? राधिका मॅमला हार्म झालं तर काही? हा असं काहीच होणार नाही. अरे ये चोर आहे, चोरों से क्या डरना. गॅरी नाही, मला नाही जायचंय. अरे शनया उशीर, अजून डान्स करायचा. शनया उशीर झालाय. चल परत. नाही ना, मला डान्स करायचा.
बस बस आता चला मला नाही जायचं घरी मी शनाया, वेड्यासारखं करू नकोस. मी आता कॅब बुक करतो. थांब जरा. कोणीतरी गाणं लावा मला डान्स करायचा. हा हा थांब थांब मी कॅब बुक करतोय आणि तू ए शनाया शनाया मला डान्स करायचा आहे गॅरी. हॅलो. हाय मॅडम बोला. मराठी. हो मॅडम. दादा तुमच्याकडे टेप आहे ना? आहे ना मॅडम आहे ना. मग गाणं लावा ना. कुठलं लावू मॅडम? तुम्हाला पाहिजे ते लावा. बरं थांबा इथे. शनाया कुठे गेली यार ही? अरे ओ वॉल्यूम कम करो ना. इधर वो मैडम नहीं मिल रही और तुम क्या वॉल्यूम लगा के रखे हो? सर ते मॅडम बोल्या लावा म्हणून लावलं. कुठे आहेत मॅडम? जरा सा झूम लूं मैं, अरे ना रे ना रे ना, जरा सा घूम लूं मैं, अरे ना रे ना रे ना, आ तुझे चूम लूं मैं, अरे ना रे बाबा ना. मैं चली बन के आका, रब्बा मेरे मैनू बचा. जाती है तो कहाँ जाने मन जाने जा. लड़की है तू खूबसूरत, लड़का मैं नौजवान. तुझे गले लगा लूं आ पलकों में बिठा लूं आ. हो गया मुझे नशा. रब्बा मेरे मैनू बचा. गुड मॉर्निंग. सॉरी डॉक्टर. सॉरी मावशी. सॉरी सिस्टर. मला जरा उशीर झाला यायला. पण हे आज इरादा आधी हे ताब्यात घे. आता तुला घालायला कपडे लागतील ना, ते आणलेले आहेत. या हा करेक्ट. आणि हे गिफ्ट तू सांगितल्याप्रमाणे. हा हे घ्या. हे तुम्हाला आणि हे तुम्हाला. खूप काही नाहीये पण गणपतीची मूर्ती आहे. तुम्ही खूप केलं माझ्यासाठी. अहो हे कशाला? हे तर आमचं कामच आहे. नाही नाही तुम्ही कामाच्या पलीकडे जाऊन मदत केली आहे मला म्हणून. सुमित्र ठीक आहे. रेडी आहे. काढलेलं आहे. घे. दादा हा मॅडम. आपले मेन डॉक्टर आहेत ना त्यांना द्या. ओके मॅडम. हॉस्पिटलसाठी देणगी. थँक्यू. मावशी ही माझ्याकडनं तुला साडी. राधिका रे, त्या दिवशी बकुळा मावशी कोणत्या काळजीने आल्या होत्या ते आत्ता कळते. गुरु अहो का बरं सकाळ सकाळ थांबवा ना ते. काय थांबवा? बारोकर सरांनी रियाज करायला सांगितला. तालीम नको करू. त्रास होते ना. काऊन बरं आहे. एक गुरु चहा घे. सावकाश सावकाश सावकाश. अरे काय बा. अरे काऊन बरं घाई करत आहे. आता उशीर होतोय मला ही. अरे पण तोंड पोळलं बा. 10 वेळा तोंड पोळलंय तुझ्या पोराचं. काय फरक पडला? काय नाही. आता काय सुधारणार? चल आई मी येतो. छान. मला मला काम आहे. ए गुरु गुरु हे डबा घे डबा घे डबा. हा विसरू नको बरं. हा विनो सकाळ सकाळ काऊन बरं माझ्या लेकावराचं टुकता. अगं मी बोलतो ना म्हणून तुझा मुलगा हिशोबात तरी आहे. नाही तर त्याच्या स्वैराचाराला पंख फुटले असते. हो माझा पोरगा सुधारत आहे ते दिसत नाही का हो तुम्हाला? प्रामाणिकपणे मला एका प्रश्नाचं उत्तर दे सर. का तुला अजूनही वाटतं का
की तुझा पोरगा बंड्या पिंट्या बाळ्या आहे म्हणून? हाव ना, आहे ना तो. हो. माल दिसत आहे तो सुधारत आहे. मला पूर्ण विश्वास आहे. जा चहा ठेव, ताल मिळत नाही माझा. ताल मिळत नाही काऊन मग हे वाजवत असता हो? नका ना वाजवू. अरे नाचता येईना अंगणवाकडे, तो सुधारत आहे ते दिसत नाही तुम्हाला, त्याकडे पाहणार नाही लोक, त्या गोष्टींकडे लक्ष देतात. बयकली का रे? हिला असं नाही समजलं, हिला सुनबाईचीच भाषा समजेल. मी तर समजावून थकून गेलो. हे पोट्ट बेतालाय म्हणून माझा ताल नाही मिळत. वहिनी, आज तुम्ही तैयार रहा, गुरु कुछ भी कर सकता है. हो आनंद भाऊजी, मी तयार आहे. ठीक है भाई, करो. आजा गुरु, बेसब्री से इंतजार कर रहे हैं हम लोग सब. सर, गुरु शना आलाय. गुड मॉर्निंग एव्हरीबडी. हॅलो रघु. हो सर. केबिन मध्ये ठेवून दे जा. आणि हा माझी नेहमीची कॉफी. आणि तुला काय? ग्रीन टी. ग्रीन टी. ओके, तिला ग्रीन. लवकर. एक्सक्यूज मी मिस्टर सुभेदार, कॅबिन मध्ये कुठे चाललात तुम्ही? मॅडम नाही आतमध्ये. मी माझ्या केबिन मध्ये चाललो, जिथे तुमच्या मॅडम पूर्वी बसत असत. ओके चल. हे काय नवीन? सर, पटकन कळवावं लागेल वहिनींना. हा हो हो हो. छान आहे छान आहे. ओके. हा काय मस्त वाटतंय बॉसच्या खुर्चीवर बसून. काय मस्त वाटतंय बॉसच्या टेबलवर बसून. काय रघु? काय? हे तुमच्या मॅडमला चालत असेल, आता मी असताना नॉक करून यायचं, कळलं? हो सर, सॉरी. आणि काय विसरलास का? नाही सर. कॉफी आणि टी. ग्रीन टी. ग्रीन टी काय ऑर्डर दिली आहे कोणाला? मीच बनवतो. अरे तूच बनव ना, मग जावं लागेल ना तुला. हो सर. हा जा जा मग. लुझर, किती स्लो आहे. याला काढून टाका तू कामावरनं. सोड नशा नाही, कुठे चिल्लर लोकांकडे लक्ष देते. आहे ना. आता तू बघच, आपली सगळी स्वप्न पूर्ण होणार आहेत. येस. आणि मग माझंही स्वप्न पूर्ण होणार आहे. कॅरी, आपण एक काम करूया, हा जो स्क्वेअर आहे ना, हा राधिका मसालेवाला, तो काढून टाकूया आणि इथे हार्ट शेप मध्ये ना शनाया स्पाइसेस असं लिहूया. कारण हे मसाले वगैरे ना फार चीप वाटतं. आणि ऐक ना, मी तुला नवीन एक मोठी केबिन देईन ना, सेम अशीच, पण मला तू ह्या चेअरवर बसू ना प्लीज 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 प्लीज. गॅरी, कसला विचार करतोय? चालेल ना तुला? हो शनाया, पण थांब ना, त्याचं बघू ना आपण. आता जरा मोठी स्वप्न बघूया ना. आता तू बघच मी कसं मॅजिक क्रिएट करतो. मॅजिक? व्हॉट मॅजिक? राधा, अजिबात घाबरायचं नाहीये. तू जे काय व्हायचंय ते होऊ दे, पण या वेळेला अजिबात डगमगायचं नाहीये. नाही सौमित्र, यावेळेला मी कुठलीच हयगय सहन करणार नाही. थांब, मी बाबांना फोन करते. हॅलो. हॅलो बाबा. हा बोल सोनबाई. बाबा, मी ऑफिसला जाते, तुम्ही आईंना घेऊन सरळ तिथेच या. आज काय तो खुलासा तिथे करेनच. तू एकटीच आहेस का? नाही नाही, सौमित्र आहे माझ्या बरोबर. तुम्ही आता वेळ नका घालवू, तुम्ही लवकर निघा. पण सोनबाई जरा जपून. हो बाबा, नका काळजी करू. ती वेळ आली आहे बाबा. आज यांचा खरा चेहरा आईंना दिसेल. ठीक आहे, मी हिला घेऊन निघतो. ठेवते. अटेन्शन एव्हरीबडी. चला जरा लक्ष द्या, लक्ष द्या. महत्वाची अनाउन्समेंट आहे. ही काय नाटकं चालली आहेत गुरुनाथ? पानवलकर, काय बोलताय? नाटकं कसली? असं बोलतात का आपल्या सिनियरशी? नाही, आता हे मी सांगायला पाहिजे का तुम्हाला? गुरु,
तू विसरतोयस का? सिनियर पानवलकर सर आहे आणि आपण सर त्यांना म्हणतो. आता तू मोबाईल फोन वापरतोस का रे? स्मार्टफोन नाही, म्हणजे त्याच्यामध्ये ऍप्स असतात ना वेगवेगळे, त्याला कसं आपण अपडेट करत असतो सारखं. जरा अपडेट कर स्वतःला. ओके, हा म्हणजे तुला काय म्हणायचं काय तुला? सांगतोय ना. तुम्ही मध्ये मध्ये असं बोललात तर कसं सांगणार? सो सांगायचं असं होतं तुम्हाला की तुमच्या सगळ्यांच्या लाडक्या राधिका मॅडम सध्या बेशुद्ध असल्यामुळे हॉस्पिटलमध्ये आहेत आणि त्यामुळे कंपनीची बरीचशी कामं पेंडिंग आहेत. आणि तुम्हाला कोणी सांगितलं की कंपनीची कामं पेंडिंग आहेत? आपली सिनियर मंडळी बोलत असताना असं बोलायचं नाही असं सांगितलंय ना. परत नको करूस. हा तर कुठे होतो मी? राधिका मॅडम. हा तर म्हणजे आपल्या लाडक्या राधिका मॅडम सध्या बेशुद्ध असल्यामुळे त्या इथे येऊ शकत नाहीयेत आणि त्यांचं मोठं स्वप्न होतं ही कंपनी अजून मोठी करायची, असं त्यांचं स्वप्न होतं. स्वप्न होतं नाही, स्वप्न आहे आणि तो पूर्ण होणार. कंपनी मोठी होणार कारण राधिका वहिनी परत येणार. बरे होणार, हॉस्पिटलमधनं परत येणार, आयुष्यभर तिथे नाही राहणार आहेत ते. हो लाईक दॅट. हा नाही कोर्स नाही, त्या येणारच आणि त्या लवकर बऱ्या व्हाव्यात असं आपल्याला सगळ्यांनाच वाटतं ना. आणि त्या होतीलही लवकर बऱ्या. पण आता मुद्दा असा आहे की चल त्या बऱ्या जरी झाल्या म्हणजे काही दिवसांनी काही महिन्यांनी, यू नेव्हर नो, तरी त्या लगेच कामावर तर जॉईन नाही होऊ शकणार ना. बरोबर आहे की नाही? त्यांना थोडा वेळ लागेल आणि ऑफकोर्स मी त्यांना नाही जॉईन होऊ देणार लगेच. शी शुड टेक रेस्ट. अचानक एवढ्या मोठ्या आजारपणातून उठून माणूस कसं काय कामावर येईल ना. तर त्या येईपर्यंत कंपनीच्या कामांची जबाबदारी कोणीतरी घ्यायला हवी. सो जोपर्यंत राधिका सुभेदार मॅडम बेशुद्ध आहेत तोपर्यंत कंपनीच्या सगळ्या कामांची जबाबदारी माझ्यावर असेल. थोडक्यात मी आहे कंपनीचा नवीन बॉस. अच्छा, पण हा अधिकार तुम्हाला दिला कोणी मिस्टर गुरुनाथ? का तुमचं तुम्हीच ठरवलं हे सगळं? पानवलकर, अहो मला वाटलं तुम्ही ओळखता मला. मी असं विनाकारण उगीच वेड्यासारखं काहीतरी बोलेन का? हा, काहीतरी प्रूफ असेल ना माझ्याकडे, काहीतरी हातात असल्याशिवाय मी बोलणार नाही ना असं. बर ठीक आहे, दाखवतोच तुम्हाला हे पेपर्स. ऑफिशियल लीगल डॉक्युमेंट ज्यावर मिसेस राधिका सुभेदार यांच्या सह्या आहेत. आणि या कागदपत्रांवरून असं सिद्ध होतं की राधिका सुभेदार शुद्धीवर येईपर्यंत मी कंपनीचा नवीन बॉस असेल. का नाही विश्वास बसत आहे? घ्या, इंग्लिश येतं ना वाचता? बघ बघा, दिसतंय का? हा पानवलकर, नाही हवं तर चष्मा लावून बघा, दिसत नसेल तर. सी सी सी, तुला काय कळणार आहे म्हणा. हा हे बघ. ओके बघ, मिळालं उत्तर. सो आता आजपासून राधिका सुभेदार शुद्धीवर येईपर्यंत मी इथला नवीन बॉस आहे. राधिका सुभेदार शुद्धीवर येईपर्यंत ना? अरे सौमित्र, हे बरं झालं तू आलास. हे तुला परत वेगळ्यानं सांगायला यायला नको ना. हे बघ, या राधिका सुभेदारांच्या सह्या आणि या डॉक्युमेंट्सने सिद्ध होतं की राधिका सुभेदार शुद्धीवर येईपर्यंत मी या कंपनीचा बॉस. हा पुरावा. पण ह्याच्याहून जास्त चांगलं सरप्राईज आहे माझ्याकडे तुझ्यासाठी. छान सरप्राईज आहे, बघायचंय? आणि कागद नाही, थांब.